गुड मॉर्निंग मित्रांनो, निघालो आहोत 300 किलोमीटरच्या रोड राईडवरती. पुण्यावरनं निघालो आहे सकाळी 9:30 वाजता आणि अप्रॉक्स 322 किलोमीटरची रोड जर्नी आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. सुषमा, शिवांश हाय कर. हाय पिऊ, हाय. नन्ना, हॅलो. जावई. तर मित्रांनो, सुरू झालेली आपली जर्नी. जवळजवळ अर्धा तास आपण आता थोडे पुण्याच्या ट्रॅफिकमधनं निघालेलो आहोत आणि मध्ये कुठे ब्रेक घेता आला तर ब्रेक घेऊ आणि मग आपण आज रात्री पोहोचणार आहोत रत्नागिरीला. अतिशय सुंदर व्ह्यू मित्रांनो, अतिशय मोठा लेक आपण आपल्या उजव्या बाजूला पाहत आहोत. बरीचशी फॅमिलीज या ठिकाणी एन्जॉय करायला आलेली आहेत. आय एम नॉट शुअर, पण हा मुळशी लेक असू शकतो. मित्रांनो, जवळजवळ 2 तासाची रोड राईड कंप्लीट करून आपण आलेलो आहोत तामणी घाटात. खूप जास्त शार्प एजवाले टर्न आपण या ठिकाणी एन्जॉय करणार आहोत आणि गाडी दाखवतो मंडळी. एका लाईनीत सगळ्या गाड्या या ठिकाणी चाललेल्या आहेत. दुपारचे 12 वाजलेले आहेत मित्रांनो आणि ताम्हिणी घाटामध्ये जबरदस्त ट्रॅफिक जाम लागलेला आहे. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास झाले ट्रॅफिक हलण्याचं नाव घेत नाही. याची ट्रॅफिक. नॉनव्हेज जेवणावरती ताव मारून माणगाववरनं पुढचा प्रवास सुरू केलेला आहे. जवळजवळ 3.5 तासाचा म्हणजेच 210 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे. कोकणातले घाट रस्ते हे पूर्वीसारखे राहिलेले नाही आहेत. अतिशय सुंदर असे सिमेंटचे चौपदरी रस्ते आणि त्याच्यावरती सुसाट वेगाने फिरणारी आपली गाडी म्हणजे एक सुंदर आणि अविस्मरणीय असा अनुभव आहे. गाडीचा स्पीड हा जवळजवळ 100 क्रॉस करतो आणि कोकणात जाताना 100चा स्पीड म्हणजे एकेकाळी अशक्यप्राय गोष्ट वाटली जायची. परंतु कोकणातले आत्ताचे हे रस्ते अतिशय सुंदर आणि मजबूत असे आहेत. गाड्या आणि टेक्नॉलॉजी त्याच पद्धतीची बनलेली आहे. चला तर बघूया रत्नागिरीची सुंदरता लवकरच. इतिहासातील सर्वात सुंदर पान म्हणजे महाडचं चौदार तळ्या आंदोलन. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नावाने प्रसिद्ध असलेलं हे महाड गाव. मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत परशुराम घाट म्हणजे खेड क्रॉस करून जवळजवळ 10 किलोमीटरचं अंतर आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. शेवटचे अर्धा तास या ठिकाणी आपल्याला ड्राईव्ह करायची आहे आणि आपण जवळजवळ कोकणात पोहोचलेलो आहोत. हिरवीगार वनराईमध्ये नटलेलं कोकणात आल्यानंतर एक वेगळीच मजा, वेगळाच आनंद या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो. संध्याकाळी 8:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किर्र अंधार झालेला आहे. अजून जेवण बाकी आहे आणि जेवणानंतर पुढचा प्रोग्राम हा नक्कीच डिसाईड करू. घर अतिशय सुंदर आहे, अंधारात आपल्याला आता दिसणार नाही आहे, पण सकाळ झाल्यावरती आपण नक्कीच पूर्ण या लोकेशनचा व्ह्यू घेऊ. इथे समोर तुम्हाला एक छोटं नाही, बऱ्यापैकी मोठं वडाचं झाड दिसतंय. सकाळी खूप धमाल आहे. शिवांश मस्ती करायला सुरुवात केलेली आहे. शिवांश हो, आता संपवलं.